वेलकम टू सॉलिड सिरीज पार्ट 2। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 6 ते 7 महिन्याच्या बाळाचा आहार हा कसा असला पाहिजे आणि या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की 8 ते 9 महिन्याच्या बाळाला आपण कोणत्या प्रकारचा आहार देऊ शकतो, त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, कोणकोणते नवीन पदार्थ आपण 8 ते 9 महिन्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो, त्यासोबतच कोणकोणते नवीन फूड कॉम्बिनेशन्स आपण या बेबीमध्ये देऊ शकतो, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिलं म्हणजेच कन्सिस्टन्सी। तर 8 ते 9 महिन्याच्या बाळाच्या आहाराची कन्सिस्टन्सी ही थिक, मॅश्ड आणि लंपी असली पाहिजे, जेणेकरून ते आपण हाताने कुस्करून बाळाला भरू शकतो। वयामध्ये प्युरिकचं प्रमाण हळूहळू कमी करून त्यांचं फूड हे सॉफ्ट आणि मॅश्ड कन्सिस्टन्सीचं असलं पाहिजे। याच वयामध्ये बाळाचे च्युइंग स्किल्स डेव्हलप होत असतात, त्यामुळे या वयामध्ये बाळाला आपण फिंगर फूड ऑफर करणं हे गरजेचं आहे। त्यामध्येच फिंगर फूडसाठी तुम्ही उकडलेल्या रताळ्याचे छोटे छोटे काप, उकडलेल्या गाजराचे तुकडे, बटाट्याचे छोटे छोटे काप, सॉफ्ट इडलीचे छोटे तुकडे, केळ्याचे छोटे छोटे काप असे तुम्ही त्यांना देऊ शकता। आता आपण बघूया की याचं प्रमाण किती असलं पाहिजे। तर दिवसभरामध्ये 3 मील आणि 2 स्नॅक असं प्रमाण आपण ठेवू शकतो। सोबतच प्रत्येक मील नंतर 30 ते 60 ml पर्यंतचं पाणी तुम्ही त्यांना देऊ शकता। आता आपण बघूया की नवीन कोणते पदार्थ आपण 8 ते 9 महिन्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो। तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी सुरुवातीला 6 ते 7व्या महिन्यामध्ये सिंपल फूडने स्टार्ट करा असं सांगते आणि 8वा महिना लागल्यानंतर अंड इंट्रोड्यूस करण्याचा सल्ला देते। यामध्ये सुरुवातीला उकडलेल्या अंड्याचा हाफ येलो पार्ट तुम्ही त्यांना देऊन बघू शकता। त्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही व्हाईट पार्ट त्यांना इंट्रोड्यूस करू शकता। जर का येलो आणि व्हाईट हे दोन्ही पण पचत असतील तर दोन्ही पण सोबत देऊ शकता। सोबतच याच वयामध्ये तुम्ही चिकन देखील इंट्रोड्यूस करू शकता। यासोबतच मिक्सरला ग्राइंड करून दुधामध्ये शिजवलेली चपाती देखील या वयामध्ये तुम्ही देऊ शकता। आता आपण बघूया कोणकोणते नवीन कॉम्बिनेशन्स आपण यांच्यामध्ये देऊ शकतो। तर ब्रेकफास्टसाठी भाज्या टाकून बनवलेला उपमा, सॉफ्ट पोहे, सॉफ्ट इडली याचा वापर तुम्ही करू शकता। सोबतच तूप टाकून दुधामध्ये शिजवलेली चपाती एक उत्तम ऑप्शन असू शकते। यासोबतच लंच किंवा डिनरसाठी डाळ आणि राईस याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स तुम्ही ऍड करून एक हायली न्यूट्रिशियस मील तुम्ही बनवू शकता। यामध्ये पालकची भाजी, भोपळा, बटाटा किंवा किसून घातलेलं गाजर, पनीर याचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता। या वयामध्येच आयर्नची कमतरता होऊ नये याच्यासाठीच खजूर, अंडी, नाचणी, पोहे, पालक, वेगवेगळ्या डाळी यांचा समावेश हा आहारामध्ये नक्की असावा। शेअर करा ही व्हिडिओ त्या मदर सोबत ज्यांचं बाळ आता 8 ते 9 महिन्याचं आहे।